रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची. अरे वाऱ्या कार्या तुले नाही ऊन वारा थंडी, जुगार तव घ्याले आली पंढरीची दिंडी. टाय मृदुंगाच्या वरी हरी नाम एक तोंडी. जय जय राम कृष्ण हरी, आली पंढरीची दिंडी. नमस्कार. रोज एको ओवी संतांची या मालिकेमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. अतिशय उत्तम प्रतिसाद तुमचा आहे. तुमच्या बोलण्यामधनं असं लक्षात येत आहे, तुमच्या कॉमेंट्समधनं असं लक्षात येत आहे की हा उपक्रम जो आहे तो उपक्रम समाजामध्ये लोकांना एकत्र आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पण लोकांना एकत्र आणण्यासाठी लोकांपर्यंत तो पोचावा लागेल, आणि तो पोचवायचा असेल तर जे आत्ता ही मालिका बघतात त्यांची जबाबदारी आहे म्हणण्यापेक्षा माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही जेवढा हा उपक्रम शेअर कराल, तुम्ही जेवढा तो लोकांपर्यंत पोचवाल, जेवढं तुम्ही तोंडी लोकांना सांगाल, तेवढा हा उपक्रम लोकांच्या जवळ पोचणार आहे. आणि हा प्रचार झाल्याच्या परिणामामध्ये विचार लोकांपर्यंत पोचणार आहे. त्यामुळे आज आमच्या भारताचं एकत्र येणं हे केवळ भागवत संप्रदायच नव्हे, तर जो शीर्षक संप्रदाय आहे, संप्रदाय पण म्हणता येत नाही, कारण कोणत्याही प्रकारची बंधनं नाहीत, कोणत्याही प्रकारचे नियम नाहीत. सनातन धर्म आहे, निसर्ग नियमानं तयार झालेला सनातन संस्कृतीचा हा मुद्दा आहे, जिथे सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की हा धर्म नाही, ही संस्कृती, इट्स अ वे ऑफ लाईफ. आणि माझी हात जोडून विनंती आहे की तुम्हाला जर असं वाटत असेल की या पद्धतीनं सगळीकडे विचार पोचायला हवा, तर एक मोठी सामाजिक क्रांती आपल्याला निर्माण करता येऊ शकते यूट्यूबच्या माध्यमातून. पण ते तुमच्यावरती अवलंबून आहे. माझ्याकडनं हा प्रयत्न सुरू आहे. असो, आज बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या 8 ओळी मी आपल्यासमोर आत्ता सादर केल्या, आणि त्या गायल्या होत्या डॉक्टर आदिती ताले यांनी. शोधो काय सुंदर वर्णन आहे, कारण मला नेहमी उत्सुकता होती की बहिणाबाई पंढरपूरच्या दिंडीविषयी काय विचार करत असतील, असं मला उत्सुकता होती. कारण अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी, तसं तसं माझं गाणं पोटातून येतं वटी, असं म्हणणाऱ्या बहिणाबाई आहेत. आणि किती सुंदर सांगतात त्या, किती विविध प्रकारचे विचार आपल्या काव्यामध्ये मांडतात, ज्यात समाजाचं पण भान आहे. उच्चार कसे करायचे तेही सांगतात त्या. उच्चारांच्या प्रक्रियेमध्ये काय काय नाती दडलेली आहेत ते पण सांगतात. माय म्हणता म्हणता ओठ ओठा लागी भिडे, आत्या म्हणता म्हणता किती अंतरग पडे, तात म्हणता म्हणता जीवदातामध्ये अडे, काका म्हणता म्हणता कशी माग माग दडे, जी म्हणता म्हणता झाला जिभले निवारा, आणि सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा. माणसामधली नाती उच्चारांच्या माध्यमातून कशी व्यक्त होतात, काय सुंदर अभ्यास आहे मानवी मनाचा, भाषेचा. आणि मग ह्या अशा बहिणाबाईंना पंढरपूरच्या दिंडीविषयी आकर्षण न वाटलं तरच नवल, नाही का? म्हणून त्या असं म्हणतात, ज्या ओळी तुम्ही आता ऐकल्या की अरे वारकऱ्या तुले नाही ऊन वारा थंडी, अरे वारकऱ्या तुले नाही ऊन वारा थंडी, झुगारून अवघ्याले आली पंढरीची दिंडी. या पहिल्या 4 ओळींमध्ये झुगारून हा जो शब्द आहे तो महत्त्वाचा आहे. हे जे झुगारणं आहे ना, त्याच्यामध्ये नकारात्मकता नाही आहे, पण आत्मविश्वास आहे, दृढनिश्चय आहे. आणि काय झुगारून देत आहेत, तर
ऊन, थंडी, वारा सगळं झुगारून दिलेलं आहे. कशाचाही मला त्रास होणार नाही, कोणतीही गोष्ट मला थांबवू शकत नाही पंढरीच्या वारीसाठी. आणि म्हणून तो झुगारून हा शब्द आहे. खरं झुगारून हा कोणीतरी जबरदस्ती करते आणि मग ते नियम झुगारून दिले असा शब्दप्रयोग अनेक वेळा वापरला जातो. पण इथे जो आहे की अरे वारकऱ्या तुले नाही ऊन वारा थंडी झुगारून हवं गेले, म्हणजे निसर्ग सुद्धा थांबवू शकत नाही. आता कुठे झालेलं आहे तर आली पंढरीची दिंडी, झुगारून हवं गेले आली पंढरीची दिंडी. आणि मग पुढे त्या काय म्हणतात, किती नाभीपासून हा सगळा घोष चालू आहे की टाळ मृदुंगाच्या वरी हरिनाम एकतोंडी. हरिनाम एकतोंडी म्हणजे खरे तर लाखो माणसं आहेत, मग एकतोंडी म्हणजे काय? एकतोंडी म्हणजे सगळे मिळून परमेश्वराचं नाव घेतात आणि सगळे मिळून जेव्हा एकत्र ओरडतात, सगळे मिळून जेव्हा एकत्र घोष करतात ना, त्याला भारतीय शास्त्रामध्ये स्वरमुहूर्त असं म्हटलेलं आहे. हा शब्द श्रीरामांच्या संदर्भात पहिल्यांदी येतो. तो म्हणजे रावणावरती हल्ला करण्यापूर्वी रामचंद्रांनी आपल्या सैन्याकडनं घोषणा करून घेतल्या आणि त्या एकत्र ओरडण्याला स्वरमुहूर्त असं शीर्षक दिलेलं आहे. का तर स्वरमुहूर्त कशासाठी? तर सगळे जेव्हा एकत्र ओरडतात ना, तेव्हा श्वास आणि उच्छ्वास एका लयीत येतो आणि जेव्हा श्वासोच्छ्वास एका लयीत येतो त्यावेळेला एकसंघ शक्ती तयार होते आणि एकसंघ भक्ती आहे विठ्ठलाच्या दिशेनं निघालेली. आणि त्यामुळे जरी असंख्य माणसं असली तरी हरिनाम एकतोंडी ही प्रक्रिया आहे आणि हा स्वरमुहूर्तच आहे. आणि काय आहे ते? जय जय राम कृष्ण हरी. काय आहे 7वी ओळ? जय जय राम कृष्ण हरी आली पंढरीची दिंडी, टाळ मृदुंगाच्या वरी हरिनाम एकतोंडी, जय जय राम कृष्ण हरी आली पंढरीची दिंडी. काय सुंदर वर्णन आहे. ह्या 1-2 ओळींमध्येच दोन्ही कडव्यांमधल्या वारकऱ्यांच्या मनस्थितीचं वर्णन आहे. पहिल्या कडव्यामधलं झुगारून देणं आणि दुसऱ्या कडव्यामध्ये हरिनाम एकतोंडी. सगळे एकत्र झालेले आहेत. श्रद्धेची अशा पद्धतीची एकात्मता अन्य कुठेही दिसत नाही जी आमच्या महाराष्ट्रात दिसते वारीच्या वेळेला. आणि म्हणून तुम्ही आम्ही आज या निरूपणाच्या माध्यमातून वारी करत आहोत. पण मला असं वाटतं की इतकं सुंदर काव्य सांगणाऱ्या की ज्या अशिक्षित असूनही यांच्या काव्यावरती PhD करावीशी वाटते अशा बहिणाबाई चौधरींच्या काव्यामध्ये पंढरीची दिंडीचं वर्णन काय असेल तर त्यातले हे 2 अंतरे जे आहेत, ही जी 2 कडवी आहेत ती मला अत्यंत आवडली. म्हणजे मला आता विनोद साधाच आहे, पण बहिणाबाईंचं काव्य असं म्हणजे त्याला कडवी पण म्हणता येत नाही, ते सगळं गोडवंच आहे. त्यामुळे ही 2 गोडवी असं आपल्याला म्हणायला हरकत नाही, जे आपल्यालाही त्या पंढरीच्या दिशेनं घेऊन जात आहेत. श्रोतेहो, श्रवणाच्या माध्यमातून ही आपली वारी चालू आहे अभंगांची आणि ओव्यांची. पुन्हा भेटू आपण उद्या पहाटे. मी आता सकाळ पहाटे असं काही सांगत नाही, कारण काही वेळेला कामाच्या एकंदर व्यस्ततेमुळे इतक्या आधी मला रोज हे शूटिंग करणं, ते एडिट करणं, हे सगळं करायला काही वेळेला वेळ लागतो शोधतो. त्यामुळे पण उद्या दिवसभरात मात्र त्या दिवसाची ओवी नक्की आहे, जशी आजची उशिरा येत आहे. तेव्हा हरकत नाही, देर आहे लेकिन अंधेर नाही आहे. आपल्या मनाला विचार तसा चालू ठेवा. आणि सगळे सांगत आहेत कॉमेंट्समध्ये मला, पण त्यांच्याकडनं किती प्रचार होतो कळायला मार्ग नाही. कारण त्यांच्याकडनं जर शेअरिंग झालं तर मला ते व्ह्यूजमध्ये दिसणार आहे. जर व्ह्यूज वाढत गेले तर आत्ता जेवढे जण बघत आहेत त्यांच्याकडनं ह्या माझ्या विचारांच्या प्रवासामध्ये साथीदार मिळत जाते. आणि मला सहकार्याची गरज आहे म्हणण्यापेक्षा आज आपल्या राष्ट्रालाच ह्या सर्व भारतीय संस्कृतीतल्या विविधतेत एकता असं जे म्हणतात ते एकता दिसत नाही, नुसती विविधता दिसते. आणि म्हणून याच्यावरती चिंतन करा आणि अशा पद्धतीने एकत्र येऊन यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला काही गोष्टी करता येतात. आपल्याला काही जंतर मंतरवर जायचं नाही. आपला हा मंत्र बरा आहे, कोणता? श्रवण भक्तीचा. तेव्हा जरूर विचार करा ह्या माझ्या विनंतीचा आणि पुन्हा भेटू उद्या रोज 1 संतांची या माझ्या मालिकेमध्ये. रामकृष्ण हरी. रोज 1 संतांची.
रोज एक ओवी संतांची.